मुळात काय झालंय की आपल्या राजकारणामध्ये जे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर माजलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही आम आदमी पार्टी सातत्याने टीका करत आलो आणि कुठेतरी या भ्रष्टाचाराच्या विरोधात सामान्य माणसाला मनामध्ये चीड आहे. मग तो प्रश्न तेलगीच्या वेळेचा असेल किंवा नंतरचं भुजबळांच्या संदर्भातला महाराष्ट्र सदनामध्ये जो मनी ट्रायल जे आहे त्याच्या संदर्भातला इश्यू असेल, हे सगळे दोन्ही घटना ज्या आहेत त्याच्यामध्ये ते तुरुंगामध्ये होते. त्यांच्यावरती केसेस चालू आहेत. आता या केसेस लढवत असताना स्वतः फडणवीस यांनी स्टेजवरनी ही विधानं केलेली आहे. अरे ते जे भुजबळ साहेब आहेत ते तुरुंगात गेले ते कुठल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी नव्हे, ते भ्रष्टाचाराच्या मुळे तुरुंगात आहेत, अशी विधानं कोणी केली? भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, सध्याचे मुख्यमंत्री. दुसरा प्रश्न असा आहे की यांचेच किरीट सोमय्या मोठे मोठे विधानं घेऊन, मोठे मोठे पुरावे घेऊन ईडी सीबीआय कडे जात होते आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये नंतर हे त्यांच्या शेजारी बसून आज त्यांना मंत्री केलं जात आहे. तर हे कशासाठी हा प्रश्न आहे. कारण जनतेला आणि भाजप जे एका पार्टी विथ डिफरन्स असं सांगत होती, प्रत्यक्षात यांच्यामध्ये दुटप्पीपणा आहे. बोलणी आणि करणी याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे यांचा आणि भ्रष्टाचाराचा म्हणजे भ्रष्टाचाराला उलट हे खतपाणी देतात असंच हे म्हणायला लागेल भाजपच्या बाबतीत. आणि त्यामुळे आता सगळ्या आपण घटना पाहतोय त्या घटना पाहतोय. आता प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात तसं की ओबीसी राजकारणासाठी यांना आणलं गेलं, कारण ही घोषणा झाली भाजपकडनं. भाजपचं राजकारण काय आहे, अजितदादांचं राजकारण आहे, हे अंतर्गत प्रश्न आहे. परंतु जनतेला नेते हवेत ना. पण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या, सावित्री क्रांतीसूर्य फुले असतील, सावित्रीताई बाई असतील, यांच्या मार्गावर चालणारे नेते हवेत ना. म्हणजे जेव्हा आम्ही ओबीसीचे नेते म्हणतो आहोत तेव्हा ओबीसीमध्ये चांगले नेते नाही आहेत का, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कित्येक पिढ्या या ओबीसीचे नेते नावाने भ्रष्टाचारांना पुढे करण्यामध्ये घालवलेल्या आहेत. आणि त्यामुळे जो मी आज फेसबुकवरती जी पोस्ट केली ती त्यासाठी आहे की ओबीसी समाजामधल्या जो मेजॉरिटीने आहे त्याच्यामधल्या तरुण नेत्यांना वाव दिला जायला